नमस्कार, मी ज्योती तुमची माझी यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आत्ता माझा कस्टमरचा ब्लाऊज शिवायचा चालू आहे, तो फोटकचा आहे। तर त्यांनी मला बाहीची डिझाईन गोपीबाई सांगितली आहे। तो गोपीबाईलाच फुगाबाई म्हणतात, फुगाबाईलाच गोपीबाई म्हणतात, म्हणजे दोन नाव त्या बाहीला आहे। तर ती कशी कट करायची, कशी शिवायची हे मी तुम्हाला आत्ता प्रॉपरली फिनिशिंगमध्ये दाखवणार आहे। तुम्हालाही जर अशी फिनिशिंगमध्ये बाही प्रॉपरली शिवायची असेल, कट करायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुमची जी प्लेट आहे त्या प्रॉपर अशा व्यवस्थित येणार आणि कटिंगही तुमची सुंदर अशी सोप्या पद्धतीने होणार। तर करूया आपण सुरुवात। तर तुमच्या हाईटनुसार तुम्ही आपली रेग्युलर बाही कट करून घ्यायची। तर मला बघा 4ची बाही शिवायची आहे, मी त्यानुसार एकदम शेपमध्ये ही कटिंग केलेली आहे। जर तुम्हाला 4ची बाही कट करता येत नसेल तर मी बाहीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, म्हणजे त्या 3 प्रकारच्या बाह्या शेअर केलेल्या, त्या कशा कट करायच्या त्या पद्धतीने तुम्ही केली तरीही योग्य बरोबरच राहील। तर मी ही कट करून घेतली। बघा, हा जॉईंटचा भाग आहे, ओपन केल्यावर अशी ही बाही आपली तयार दिसते। आता हा कपडा आहे अस्तराचा, ब्लाऊज कट करून घेतला, कपडा उरला। त्यानंतर बघा, हा एक घडी आहे म्हणजे डबल, त्याला पुन्हा आपल्याला खालून वरती अशी एक घडी करायची। आता ही घडी आपल्या बाहीच्या उंचीनुसार आपल्याला करायची आहे, चेक करून घ्यायचं होती की नाही होती बरोबर। आता कपडा माझा थोडा उरला तर मी हा छोटा करून घेते, थोडासा एकसारखा असं ठेवून बघून घेणार आहे की मी बरोबर। ओके, तर ही बाही माझी प्रॉपर अशी बसली। आता हे जे जॉईंटचा पार्ट आहे बघा, हे 1 2 अशा 2 घड्या पडलेल्या, म्हणजे आपल्या 2 बाही कट होणार। तर जॉईंटच्या बाजूने जॉईंट ठेवायचा। त्यानंतर बघा, हा शेप कुठे ड्रॉ करायचा ते सांगते। तर ह्या साईडने बघा, तुम्ही 4.5चा बॉक्स घ्या, कपडा कमी असेल तर 4चा घेतला तरी चालेल। एक सरळ लाईन करून जसा हा बॉक्स आपण बनवून घेतला, त्यानंतर ही जी आपण कटिंग केलेली बाहीचा पेपर आहे तो असा ठेवूया। हा शेप आपण ड्रॉ करून घेऊया। बघितला, तर ही बाईचा शेप ड्रॉ केला आणि ह्या साईडला आपण हे पार्ट असा सरळ ठेवून कट करायचा। तर हे माप किती घ्यायचं बघा, जॉईंटचं 4 ते, तुम्हाला जे पण वाटेल ना ते माप तुम्ही, म्हणजे 4 ते 4.5चं माप आपल्याला हा बॉक्ससाठी घ्यायचा असतो। आता आपण कट करून घेऊया। आता इकडे आपण नॉर्मली कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्या इथपर्यंत एवढ्या बॉक्समध्ये आपल्या सुन्या तयार होणार। ओके, आता हा मधला मी जॉईंट कट करून घेते। अशा पद्धतीने आपले ह्या 2 स्लीव्स तयार झालेला आहे। आता मेन फॅब्रिकवर कट करूया। तर याला प्रेस केला आहे, तरीही हा जो कपडा आहे थोडासा गोळागोळाच आहे, मार्बल सारखं या साडीचं सूत आहे। तर बघा, आता मी हा जो पार्ट आहे ह्या कपड्याचे 4 पदरगड केले, 1 2 3 4। ओके, आणि हा जॉईंटचाच भाग आहे। आता मी ह्या साईडनी ही जी बाई आहे सेम अशीच ठेवणार आणि कट करणार। असा थोडासा जास्तीचा कपडा घेऊन या साईडने थोडं कमी आलं तरी चालेल, एवढं काही विशेष नाही त्यात। तुम्ही एकदा खाली चेक करा कपडा 4 याचा आहे की नाही। जे असं साडीचे सूत असतं त्याच्या ह्या बाही जी आहे ती खूप सुंदर अशी दिसत असते। तर मी थोडासा जास्तीचा कट करून घेते। आता शिवायची कशी हे स्टेप बाय स्टेप तुम्ही बघा। ह्या ज्या प्लेट आहे मी कोणत्या पद्धतीने कोणत्या डायरेक्शनने घेत आहे हे तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली बघा। तर बघा, शिवताना सगळ्यात अगोदर काय करायचं, हा जो आपला कपडा कट केलेला होता तो उलटा ठेवायचा आणि त्याच्यावर हे जे अस्तर आहे असं ठेवून हे सगळा पार्ट आपल्याला एकमेकांना शिवून घ्यायचा आहे। तर हे किनारी किनारी आपण सगळं शिवून घेऊया।
तर बघा ह्या साईडचा कपडा कमी पडला, काहीच प्रॉब्लेम नाही, तो फिटिंगमध्येच जाणार. तर आता हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपण तो कट करून घेऊया. कट करून घेतलेला आहे आपण कपडा. आता काय करूया बघा, हे जे कट मारलेले होते असं सरळ ठेवून आता हे कट आपल्याला ह्या साईडनी असे इथपर्यंत येऊन अर्धा अर्धा इंचाची आपल्याला प्लेट बनवायची आहे. बघा आता आपल्याकडे एवढा जास्तीचा कपडा असेल तर आपण 1-2 चुने अजून ॲडजस्ट करू शकतो, जर कपडा जास्तीचा असेल तरच. आता मी 2 चुने ॲडजस्ट केल्या जास्त. या इकडे तुम्ही 2 वाढवल्या तर इकडेही 2च वाढवायच्या. ओके, तर बघा किती सुंदर आपल्या ह्या प्लेट आल्या. आता काय करायचं, उलट्या साईडने आपल्याला हे डायरेक्शननी अशा घ्यायच्या. तर ह्या जे आकार आहे म्हणजे जो डायरेक्शन ते तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आपण ह्या साईडने तिकडे तिकडे घेतल्या, आता खालच्या साईडने आपण इकडे इकडे घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही साईड पकडायची, अशा करून ह्या प्लेट आपल्याला मारायच्या असतात. म्हणजे इथला जो फुगा आहे प्रॉपरली सुंदर असा बनतात. कित्येक जण काय करतात, ह्या ज्या प्लेट आपण ह्या साईडने घेतल्या आहे ना त्याच साईडने इकडून सुरुवात करतात अशा बघा अशाच. तर मग हो जो फुगा आहे तो प्रॉपरली पडत नाही आणि याची फिनिशिंग खराब दिसते. तर हे खूप चुकीचं आहे. तर गोपीबाईसाठी आपल्याला अशा पद्धतीने विरुद्ध साईडनी ह्या प्लेट घ्यायच्या असतात. चला तर मग आता ह्या प्लेट घेऊन आपण ही डिझाईन तयार करूया. तर बघा याच्या प्लेट किती सुंदर अशा आलेल्या आहे. तर विरुद्ध साईडने आपल्याला ह्या प्लेट घ्यायच्या. आता जेवढ्या वरती घेतल्या होत्या तेवढंच आपल्याला ह्या खाली पण घ्यायच्या आहे. आता आपल्याला 2 इंचाची एक पट्टी कट करायची, ती मेन फॅब्रिक आहे त्याचीच कट करायची. तर बघा मी ही 2 इंचाची अशी जेवढी साईज आहे तेवढ्या साईजची पट्टी कट केलेली आहे. आता मी याची डबल घडी करून खालून वरती ही पट्टी शिवून आणणार आहे बघा अशी. 1/2 इंच आपल्याला शिलाई घ्यायची. आता ही पट्टी आपल्याला अशी वर आणून पुन्हा आपल्याला हा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर प्रॉपरली जेवढा बारीक आपल्याला करता येईल व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असं ठेवून ह्या साईडने आपण शिलाई मारूया.
तर मग आपली ही शिलाई मारून झाली. आता याच्यावर आपण लेसही लावू शकतो. आता मी याच्यावर लेस लावते. तर बघा मी लेस घेतलेली आहे. तर ह्या प्रॉपरली इथे ही लेस आपण शिवून घेऊया. जी वरची शिलाई होती ती पण झाकल्या जाते आणि आपल्या बाहीला फिनिशिंग पण अजून सुंदर येते. डबल शिलाई मारूया. प्रॉपरली आपली ही बाहीची फिनिशिंग बघू शकतात, खूप सुंदर झाली. असं प्लेट केल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघायचं आपला हा शेप योग्य आलेला आहे की नाही. नाही तर मग थोडासा हा शेप आपण एकसारखा पुन्हा थोडासा कट करून घ्यायचा, जेणेकरून काय होतं बाहीचा जो शेप आहे प्रॉपरली आपला बनत असतो. प्लेट बनवताना बाहीचा शेप थोडासा खालीवर हा झालेला असतो. तर असं कटिंग आपण पुन्हा करून घ्यायचा आणि प्रॉपरली अशी आपली फिनिशिंग मध्ये ही बाही तयार झाली. तर खूपच सोपी पद्धत आहे गोपी बाहीची. माप किती वाढवायचं काय ते तुम्हाला आता दाखवलं आणि त्याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकतात किती सुंदर अशी झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझ्या पद्धतीने तुम्ही गोपी बाही कटिंग करा आणि शिवा. खरंच खूप सुंदर आपल्या ह्या प्लेट येणार आहे. हे बघा हा जो राऊंड आहे तो खूप छान दिसतो. तुम्ही जर एकसारख्या अशा प्लेट घेतल्या तर हा जो घातल्यानंतर याची फिनिशिंग खूप सुंदर येत राहते. हे बघा इथं प्रॉपरली फुगा पडतो. तर प्लेट कोणत्या डायरेक्शन मध्ये घ्यायचा प्रॉपरली तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हालाही अशा डिझाईनच्या स्लीव्ह शिवायच्या असेल, सोप्या पद्धती शिकायच्या असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.